प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात एक सवत असते, त्याचप्रमाणे माझ्या सुद्धा आयुष्यात एक सवत आहे, ते म्हणजे माझ्या नवऱ्याचा लॅपटॉप. आज रविवारचा दिवस असून सुद्धा ते लॅपटॉपवरती काम करत बसलेले होते. मी आणि श्रीषा बाहेर जाण्यासाठी केव्हाची तयारी करून बसलेलो होतो. आज आषाढी एकादशी असल्याकारणाने खूप छान अशी घरामध्ये देवाची पूजा सुद्धा झालेली होती. मस्तपैकी फुलं हार वगैरे सगळं झालेलं होतं. बाहेर जायचं कारण एवढंच होतं की महिन्याची सुरुवात आहे तर पटकन बाजार वगैरे भरून ठेवूया, कारण सध्या पावसाचं वातावरण असं आहे की कधी जास्त तर कधी कमी असं होत असतं. तर मला इथे एक नवीनच गोष्ट पाहायला समजली की मुंबईमध्ये रिक्षावाल्यांचे स्वयंघोषित काही भाडेतत्व चालू झालेले आहेत. म्हणजे रिक्षा जर डीमार्टपासून तुम्हाला घ्यायची असेल तर त्यांचे ठरलेले दर असतात, ते पण जवळपास 100च्या पुढं, कधी 150 कधी 200 असे सुद्धा असतात. घरी आल्यानंतर मस्त असा साबुदाणे वड्याचा बेत केलेला होता. मी जायच्या आधीच थोडीफार तयारी करून ठेवलेली होती. आल्यानंतर साबुदाणे वडे वगैरे बनवले. मस्तपैकी वडे वगैरे खाऊन झाल्यानंतर आम्ही बाहेर गेलो, ते म्हणजे देवाच्या दर्शनासाठी. आता तुम्ही म्हणाल खाऊन पिऊन देवाच्या दर्शनासाठी गेलाय, तर असं काही नाही. आम्ही सकाळीच जाताना पाहिलं तर गर्दी खूप होती, त्यामुळे म्हटलं नंतर जाऊया. आणि आता आम्ही दर्शनासाठी निघालेलो होतो. मंदिर छोटंसंच आहे पण खूप छान सुंदर आहे आणि तिथं दर्शन घेऊन थोडा वेळ बसायचं होतं, परंतु गर्दी असल्याकारणाने आम्हाला काही बसता आलं नाही. तर मस्त असं दर्शन झालं. तुम्हाला आषाढी एकादशीच्या खूप खूप इच्छा. बळीराजाचे राज्य येऊ दे एवढंच मी विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना करेन.